लोभी माणसाला धन जितकं प्रिय तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. मंडळी या ठिकाणी नीट आहे का? ते सांगत असताना ते सांगतात इतके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला आवडतात म्हणूनच की काय या सगळ्या भक्तांकरता भगवंत जन्म घेतात. अभंगाचं दुसरं चरण. भक्तरा के पाया पासी, 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 दुर्जनाची सवारी, 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 भक्तरा के पाया पासी, 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 भक्तरा के पाया पासी. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहार. अशा भक्तांना पायापाशी ठेवतात भगवंत आणि दुर्जनांचा नायनाट करतात. आता तुम्हा सगळ्यांना जाणकार मंडळी आहात, अनेक कीर्तन ऐकतात तुम्ही, तुम्हाला दृष्टांत भरपूर माहिती असतील. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, द्रौपदी मातेचं रक्षण केलं, उपमन्यूचं रक्षण केलं, अनेक 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 दृष्टांत आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. अनेक भक्तांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचा भगवंताने त्या ठिकाणी नायनाट केला. एक छोटंसं दृष्टांत देऊन जातो म्हणजे झटक्यात तुम्हाला लक्षात येईल की भगवंत कसे रक्षण करतात. विठाला लोहगाव मुक्कामी छत्रपती श्री शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसलेले होते. कारण की शिवाजी महाराजांना काही कामधंदे नव्हते म्हणून ते उगाच कीर्तनाला येऊन बसायचे नाही का. छत्रपती श्री शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. मोठे राज्यकर्ते होते. संपूर्ण हिंदुस्थान हिरवा पडलेला असताना देखील महाराज ए बोलू नका इकडं विठाला 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 महाराज कीर्तनाला येऊन बसायचे. त्यावेळेला काही असं नव्हतं 9 ते 11 कीर्तन चालेल आणि 7 ते 9 कीर्तन चालेल. त्यावेळेला सुरुवात झाली संपेल कधी हे सांगता येत नाही. रात्र रात्र निघून जायचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कीर्तन महाराज ते आणि त्या कीर्तनामध्ये साक्षात स्वराज्याचे छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला बसायचे. काय तो सोहळा असेल. एवढे महान संत आणि एवढे महान राजा समोर बसून त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचे. आताचे राज्य करते कीर्तन ऐकायचं म्हटल्यावर त्यांच्या तर नशिबात नसतं म्हणून त्या गोष्टी घडत असतील. त्यांना जर कीर्तनाला यायचंच असेल कार्यकर्त्यांना फोन लावतात. कुठवर आलं कुठवर आलं आलं का संपायला.
बरोबर संपायच्या वेळेला येऊन बसतील ते 10 मिनिटं शेवटी आणि मग त्यांचा पुढे सत्कार वगैरे असो, ती गोष्ट मला बोलायची नाही. पण त्यांच्याकडे कामं जेवढे असतात की डाब्यावर जेवणच त्यांचं होत नाही. रात्रंदिवस डाबा जाईल. डाबा म्हणजे वैरणच टाकलेली आहे, सासरवाडी जाईल काही लोकांचा डाबा म्हणजे रात्रंदिवस. आता आपला हायवे झाला का बघा, रात्रंदिवस चालू जाईल तिथं. म्हणजे ते त्यांना असं वाटतं की खूप कामं करतात, पण तसं काही नसतं. ते मंडळी बरोबर संपायच्या वेळेला असतात, येतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती श्री शिवाजी महाराज बसून होते आणि महाराजांचं कीर्तन ऐन रंगात आलेलं होतं. आणि ऐन रंगात आल्यानंतर रात्रीचा मध्यान्ह झालेला होता. आणि रात्रीचा मध्यान्ह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पठाणांना कळलं की छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेले आहेत. हे पठाणांना कळल्यानंतर 700 पठाणांनी महाराजांच्या कीर्तनाला वेढा टाकला. एक सेवक आले आणि महाराजांना सांगू लागले, जगद्गुरु तुकाराम महाराजांना, महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पकडण्याकरता पठाण आलेली आहेत. महाराज म्हटले, किती आहेत? 700 पठाण आहेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं, शस्त्र अस्त्र तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर शिवाजी महाराजांनी ठेवून दिलेले होते आणि त्या कीर्तनामध्ये दंग झालेले होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं की माझ्या कीर्तनात जर छत्रपती श्री शिवाजी महाराज पकडले गेले तर उद्या एक कलंक लागेल माझ्या कीर्तनाला, की रयतेचा राजा जाणता राजा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनातच पकडले गेले. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं, भगवंता फक्त एवढ्या प्रसंगात मला वाचव, आपले शिवाजी महाराजांना वाचवा, फक्त एवढी मागणी आम्ही तुमच्या पुढे करतो. आणि मंडळी झालं असं, खरे शिवाजी महाराज तिथंच बसलेले होते. खोटे शिवाजी महाराजांचं रूप भगवंताने धारण केलं. 700 पठाण त्यांच्या मागे पळत 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 सुटले. भरपूर मैल लांब गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी गुप्त झालेत, म्हणजे भगवंत गुप्त झालेत आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं रक्षण झालं. ग्रामीण भागामध्ये असं कीर्तन केलं तर ऐकून घेतात लोक, विश्वास असतो ना. शहरात विश्वास बसणार नाही या दृष्टांतावर. कपाळावरती लाठ्या पडतील. काय बोलतायत महाराज तुम्ही 21व्या शतकामध्ये? असे चमत्कार घडले असते तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नेहमी असे चमत्कार घडवले असते. पण मंडळी मी तुम्हाला सांगून जातो, जाणकार मंडळी आहात तुम्ही या ठिकाणी, असे चमत्कार पुन्हा पुन्हा होत नसतात. चमत्कार हा एकचदा होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडनं असतील, ज्ञानेश्वर महाराजांकडनं असतील, त्यांनी पुन्हा पुन्हा चमत्कार केले नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदाच रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले, पुन्हा वेद बोलवले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदाच भिंत चालवली, पुन्हा भिंत चालवली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा स्त्रीचा तो पुरुष केला, पुन्हा स्त्रीचा पुरुष केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे जेवण भेटत नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या पाठीवरती मांडे भाजून घेतले नाहीत. त्यांनी एकचदा चमत्कार केला. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील एकचदा चमत्कार केला आणि शिवाजी महाराजांची सोडवणूक करून घेतली. मंडळी तुम्हाला आणखीन पुढचं सांगून जातो. भामचंद्र डोंगरावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तनाला आलेले होते आणि त्यावेळेला देखील वेढा पडला होता. त्या ठिकाणी चमत्कार नाही केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची मूर्ती काढली, पांडुरंगाची मूर्ती काढली, रखुमाईची मूर्ती काढली आणि त्या मूर्तीच्या खालून शिवाजी महाराजांना टाकलं. शिवाजी महाराज दुसऱ्या किल्ल्यावरती निघाले. आजही जर तुम्ही भामचंद्र डोंगरावरती गेलात, आजही तुम्हाला ते भुयार, तो गुहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे चमत्कार पुन्हा पुन्हा केले नाहीत, एकचदा चमत्कार केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रार्थना भगवंताने मान्य केली आणि शिवाजी महाराजांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचा नायनाट केला. विठ्ठल आता जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज भक्तांचं रक्षण करतात, दुर्जनांचा नायनाट करतात, पण दुर्जनांचा नायनाट करायचा असेल तर हातामध्ये काही शस्त्र घ्यावे लागतील ना, तर कोणते शस्त्र घेतले? अभंगाचं पहिलं घेऊन चक्र गदा, घेऊन चक्र गदा, घेऊन चक्र गदा, घेऊन चक्र गदा, हो घेऊन चक्र गदा, घेऊन चक्र गदा, चक्र गदा, घेऊन चक्र गदा, घेऊन चक्र गदा, हाती दंग करे
चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. चकारात्मक या ठिकाणी वापरलेला आहे. फक्त हाच धंदा भगवंत करतात, दुसरा धंदा कोणताच करत नाही. कोणता धंदा? हाची धंदा. आता भगवंताचा धंदा वेगळा, मनुष्याचा धंदा वेगळा, संत महात्म्यांचा धंदा वेगळा. आता भगवंताचा धंदा कोणता? फक्त एकच धंदा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता, दुर्जनांचा नायनाट करण्याकरता भगवंत या ठिकाणी जन्म घेत असतात. एकच धंदा भगवंताचा आहे. दिन रजनी हाती धंदा, एवढाच धंदा फक्त भगवंताचा आहे. नंतर इथे क्रमांक. आणि दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे मनुष्याचा धंदा. दुसरा क्रमांक आहे तो मनुष्याचा धंदा. आपल्या पण एकच धंदा होता. भगवंताने ज्या वेळेला आपल्या या पृथ्वी तलावरती आपल्याला पाठवलं त्यावेळेला एकच धंदा. तो कोणता धंदा सांगितलेला होता? की आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म प्रामाणिकप्रमाणे पार पाडा आणि भगवंताची सेवा करा, उपासना करा, संत महात्म्यांची उपासना करा, देव धर्माचं काम करा. एवढं 1-2च साठी पाठवलेलं होतं. पण आपल्याला काय ते 50, 60, 70, 80 वर्ष वय मिळालं. तेवढ्यामध्ये आपण एवढे धंदे केले. भगवंताला सुद्धा प्रश्न पडून जातो कधी कधी, याला नरकात टाकावं का स्वर्गात टाकावं, नाही का? किती धंदे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, आणि आपलं स्वतःचं डोकं उघडं. सध्या तर टोप्या कोणी घालत नाही व, नाही का? इकडे तर कोणीच घालत नाही. मंडळी, तुम्हाला एकच सांगून जातो की मनुष्य जन्माला आला, मरेपर्यंत त्याने एवढे धंदे केले. एक छोटस दृष्टांत देतो म्हणजे झटक्यात तुमच्या लक्षात येईल. एकदा भजन करा, विठाला दोन व्यक्ती ट्रेनने प्रवास करत होते. कोरोनाचा काळ होता, नवीनच कोरोना आलेला होता मंडळी त्यावेळेला, म्हणून ट्रेनमध्ये काही फारशी गर्दी नव्हती. ट्रेन सुरू होती आणि ट्रेन निघाली होती गोंदियावरनं. एक गरीब माणूस गोंदियावरनं बसलेला होता आणि श्रीमंत माणूस नागपूरवरनं बसलेला होता. दोघं एकमेकांच्या समोर होते, पण ते काही फारसे बोलत नव्हते, एकमेकांसोबत बोलत नव्हते. प्रवास चालू होता त्यांचा, हळूहळू ट्रेन पुढे जात होती, पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं. कारण की समोर बसलेला माणूस श्रीमंत होता आणि अलीकडे बसलेला माणूस गरीब होता. पण तो गरीब माणूस शांत बसला होता, श्रीमंत माणूस काही बोलत नव्हता. खूप असा जवळपास अमरावतीपर्यंत ट्रेन आली. एकमेकांशी काही दोघं बोलले नाहीत, अजिबात बोलले नाहीत मंडळी, अजिबात बोलले नाहीत. पण त्या श्रीमंत माणसाने नंतर विचार केला, मुंबईपर्यंत आपल्याला जायचंय, बघू याला विचारूया हा कुठपर्यंत जातो, त्याच्याबरोबर जरा संवाद करूया, तेवढाच आपला प्रवास कापला जाईल. म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. का हो, कुठं चालला? तो म्हटला, काही नाही साहेब, आपलं मुंबईला चाललो. कोण राहतं तुमचं मुंबईला? काही नाही साहेब, मुंबईला माझे मुलं राहतात. कुठे राहतात तुमचे मुलं? काही नाही साहेब, आपलं पुलाखाली राहतात. काय काम करतात? काही नाही साहेब, रिक्षा चालवतात. गेली 10 वर्ष झाली त्यांची माझी भेट नाही, म्हणून त्यांची भेट घेण्याकरता मी मुंबईला चाललो. तो म्हटला, हो का, बरं बरं चालेल, मी मुंबईला चाललो. चला, बोलत चालत आपला प्रवास निघून जाईल, कळणार नाही. म्हणून हळूहळू ट्रेन पुढे जात होती. ते एकमेकांशी बोलत होते. पण तो श्रीमंत माणूस पुढे म्हणायला लागला, अरे आपल्याला मुंबईपर्यंत जायचं आहे, खूप लांब आहे मुंबई, तोपर्यंत आपण काहीतरी खेळ खेळूया. तुला काही खेळ खेळता येतात का? तो म्हटला, साहेब मी काही कधी खेळच खेळले नाही, म्हणून मला खेळच खेळता येणार नाही. तो म्हटला, अरे तुझ्याकडे मोबाईल आहे का? नाही नाही साहेब, मोबाईलच नाही. तो म्हणू लागला, तुला ते लुडो खेळता येतो का? तो म्हणे, अरे बाबा, लुडो नाही, बुडो नाही, पबजी नाही, काहीच खेळता येत नाही, कारण माझ्याकडे मोबाईलच नाही. मग तो म्हटला, चालेल, ठीक आहे. हळूहळू ट्रेन पुढे जात होती. दोघं एकमेकांच्या समोर बसलेले होते मंडळी, नीट आहे का? आणि थोड्या वेळानंतर श्रीमंत माणूस म्हणू लागला, का हो, तुम्हाला ते पत्ते खेळता येतात का? पत्ते? तो म्हटला, पत्ते? नाही साहेब, मला पत्ते खेळता येत नाही. तुम्हाला कोणी शिकवलं नाही का? नाही, मी तिकडे कधी गेलोच नाही, म्हणून मला पत्ते खेळता येत नाही. मग आता थोड्या वेळाच्या नंतर त्या गरीब माणसाने बोलायला सुरुवात केली. तो म्हटला, साहेब तुम्हाला खेळता येतात का पत्ते? तो म्हटला, मग मला खेळता येतात पत्ते. तो म्हटला, कुणी शिकवलं तुम्हाला पत्ते खेळणं? त्याने छातीवर हात लावून सांगितलं आणि सांगितलं,
माझ्या बापाने मला पत्ते खेळणं शिकवलं. तो गरीब माणूस म्हटला, साहेब नालायक होता तुमचा बाप, त्यानं तुम्हाला पत्ते खेळणं शिकवलं. चांगला असता तर हरिपाठ शिकवला असता, काकडा शिकवला असता, भजन शिकवलं असतं, कीर्तन शिकवलं असतं. आणखीन चांगला असता तर परोपकार शिकवला असता, देवदेश धर्माचं काम शिकवलं असतं. नालायक होता तुमचा बाप, त्याने तुम्हाला पत्ते खेळणं शिकवलं. तो म्हटला, नाही खेळतायत का? नाही नाही साहेब, मला ते पत्ते खेळणं नाही, खेळताच येत नाही. हळूहळू हळूहळू ट्रेन पुढे जात होती. थोड्या वेळानंतर तो म्हणू लागला, आता एक शेवटचं सांगतो, ते तुम्हाला नक्की खेळता येईल. काय खेळता येईल? अरे अगदी सोपं आहे, पैजेचा आहे. मी तुला प्रश्न विचारणार, तू मला प्रश्न विचारायचे, आणि ज्याने उत्तर दिलं तो पैसे दे, ज्याला उत्तर नाही देता आलं तो पैसे देईल. तो म्हटला, हो 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 साहेब, मला हे चांगलं खेळता येतं. नाही का, हे अगदी सोपं होतं. प्रश्न विचारायचं एकमेकांना, याने त्याला प्रश्न विचारायचे, त्याने याला प्रश्न विचारायचे, अगदी सोपं होतं. तो म्हटला, साहेब मला हे खेळता येईल. आणि गरीब माणसाने असं ठरवलेलं होतं की आता याची जिरवायची म्हणजे जिरवायची, कारण याचं खूप अमरावतीपासून सुरू होतं नाही का. आणि हे श्रीमंत माणसा जवळपास डोक्याने वरच्या डोक्याने कमीच असतात. असंच एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. बाजारामध्ये गेलेलं होतं, भाजी मंडईमध्ये. आणि भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर सगळं ते मिरच्या वगैरे सगळं काय असतं ते बाजारातलं सगळं खरेदी करत होते. आणि खरेदी करतानंतर एका लोटगाडीपाशी ते गेलेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो लोटगाडीवरचा भाजी विकणारा म्हणू लागला, साहेब काही म्हणा, पत्नी खूप तुम्हाला हुशार मिळाली. तो म्हटला, अरे तुम्हाला कसं काय कळाली? आता इंजिनिअरिंग झालेली, जॉब वगैरे करते, पण तुम्हाला कसं काय कळाली? तो म्हटला, मी सहज अंदाज लावला, कारण की तिने खाली टमाटे ठेवलेले आहेत आणि आता पिशवीमध्ये वरून डांगर ठेवत होती. जागे आहेत बर का, काल सारखा तडाखा नाही ना. विठाल विठाल काल तर निम्मा महाराज दणकाच होता नाही का. हा हा लगेच खाली. नाही किती हसतात लोक. नाही हसणं खूप आवडतं आणि हसायला पाहिजे नाही का मंडळी. पण महाराजांनी काल खूप विनोदी शैलीमध्ये कीर्तन केलं आणि तुम्ही सुद्धा 11:30 पर्यंत हसत होते नाही. काही काही मंडळी तर म्हणत होते की आम्ही घरी जाऊन पण हसत होतो. काही काही तर खिचडी काही झोप जायला होतात. त्यामुळे आता कीर्तनला येतो तरी बरं होई जातं. म्हणजे असं काहींना संपल्यावर कळतं की आलं पाहिजे होतं. अतिशय सुंदर पद्धतीने महाराजांनी काल कीर्तन देखील केलं होतं. आणि आज या ठिकाणी तुमच्या समोर मी तोडकी मोडकी सेवा करतोय. आपलं कसं गरीबी गरीब कीर्तन आहे. आणि ऐराणी म्हणजे इकडे कीर्तन करायचं म्हटलं म्हणजे आपल्या खानदेश पट्टामध्ये ऐराणी जोरदार आली पाहिजे नाही का. जोरदार ऐराणी जर आली बास मग तो गडी एक पण दिवस घरी नाही. असं या ठिकाणी सगळं वातावरण असतं मंडळी. असो तुमचा जास्त वेळ घेत नाही. सांगायचा दृष्टिकोन एकच की हळूहळू ट्रेन जात होती आणि त्याला याची जिरवायची होती. तो म्हटला, मी तुला प्रश्न विचारणार, तू मला प्रश्न विचारणार. कोण विचारणार पहिला प्रश्न? अरे पण पहिले पैसे तर ठरव, हरल्यानंतर किती पैसे द्यायचे. तो म्हटला, साहेब तुम्ही जर हरलात तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. आणि तो म्हटला, तू हरला तर तू पण मला 500 रुपये द्यायचे. नाही 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 साहेब, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे फार नाहीत. अहो माझ्याकडे 100-150 रुपये असतील, मी कुठून आणू 500 रुपये तुम्हाला आता या ट्रेनमध्ये. तो म्हटला, मग किती रुपये देणार? हे बघा मी गरीब माणूस आहे, मी जर हरलो तर मी तुम्हाला 10 रुपये देईल, तुम्ही जर हरलात तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. तो म्हटला, असं कसं काय? असंच आहे. पण तो श्रीमंत माणूस हुशार होता. तो म्हटला, याला अशी कठीण 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 प्रश्न विचारूया. नरेंद्र मोदीचं लग्न कधी झालं होतं? राहुल गांधीचं अजून का जमत नाहीये? मनमोहन सिंग 10 वर्ष का गप्प होता? असे राजकारणातले कठीण 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 प्रश्न विचारू, याच्याकडनं 10 रुपये घेऊन. चला कोण विचारण पहिला प्रश्न? श्रीमंत माणसाला तो गरीब माणूस म्हटला, साहेब मी विचारेन पहिला प्रश्न. विचार पहिला प्रश्न. आणि त्याने पहिला प्रश्न विचारला मंडळी. 10 तोंडाचा, 20 पंखांचा आणि 30 पायांचा पक्षी कोणता? बंद त्याचं डोकंच बंद, त्याचं डोकंच चाले ना. तो म्हटला, एवढा फिरलो, इतके पुस्तकं वाचले, इकडे तिकडे गेलो, असा पक्षी कुठे बघितला नाही, असा पक्षी कुठे वाचला नाही, असा कुठंच नाही संपूर्ण भारतवर्षामध्ये. तो म्हटला, साहेब द्या ना उत्तर. 10 वाजलेत साहेब, द्या ना उत्तर. 10:30 वाजलेत साहेब, द्या ना उत्तर. द्या ना उत्तर, द्या ना उत्तर. तो म्हटला, शेवटी साहेब म्हटला, मला उत्तर येत नाही, मी सपशेल तुझ्या समोर हरलो. हरलात ना साहेब, काढा 500 रुपये. नवीन नरेंद्र मोदीने लॉन्च केलेली होती नोट, ती नोट काढली
ती 500ची त्याच्या हातामध्ये दिली आणि हातामध्ये दिल्याच्या नंतर त्याने वरच्या खिशात ठेवली आणि वरच्या खिशात ठेवल्यानंतर साहेबाचा आवाज वाढला आणि तो म्हणू लागला, अरे मी तर हरलो पण तू दे ना या प्रश्नाचं उत्तर. तो म्हटला, साहेब मी पण हरलो, हे घ्या 10 रुपये. असे धंदे आपण आयुष्यभर केलेत मंडळी. विठाला विठाला असे याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, असे धंदे आपण केलेत मंडळी. मनुष्य मात्राचा धंदा एकच होता, भगवंताचं नामस्मरण करायचं, वाट्याला आलेलं कर्म कर्तव्य कर्म करायचं आणि देव देश धर्माचं काम करायचं. म्हणे हे सगळं आपण बाजूला सारलं. असे धंदे आपण करायला लागलो. पण संत महात्म्यांचा धंदा, देवाचा धंदा एकच होता. देवाचा धंदा होता भक्तांचं रक्षण करायचं, दुर्जनांचा नायनाट करायचा. संत महात्म्यांचा एकच धंदा होता. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे, गोविंदाचे पवाळे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे. संत महात्म्यांचा एकच धंदा, दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. भगवंताचं नामस्मरण करायचं, याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. एवढा एकच धंदा संत महात्म्यांचा होता. आणि एक शेवटचं सांगून जातो मंडळी, शूरवीरांचा धंदा. शूरवीरांचा एकच धंदा काय माहिती आहे? लढायचं, आपल्या रयतेसाठी लढायचं, झुंजायचं, मरेपर्यंत लढायचं. मग ते मरण 30व्या वर्षी येईल, 40व्या वर्षी येईल, तर 50व्या वर्षी येईल, नाही तर 60 वर्षाचं वय असताना येईल. कधी मरण येईल हे सांगता येत नाही. पण फक्त झुंज द्यायची मंडळी. अनेक अनेक शूरवीर या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत, या हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेत. किती शूरवीर होऊन गेले ना मंडळी. अहो मग त्या ठिकाणी महाराणा प्रताप असतील, छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील. महाराणा प्रतापांबद्दल तर बोललं जातं मंडळी. एवढे महान योद्धे होऊन गेलेत, एवढे महान होते. त्यांचं म्हणजे त्यांचा पोशाखाचं सुद्धा वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यांचा पोशाख किती किलोचा होता, त्यांच्या हातामध्ये तलवारी किती मोठमोठ्या होते नाही का. 5-5 किलोच्या तलवारी, त्यांच्याकडे दांडपट्टा. आणि हे सगळं जर त्यांचं बघितलं ना मंडळी, असं सगळं वजन जर बेरीज केलं तर 140 किलो होतो. 140 किलो बरं का. आपल्या खांद्यावर जर गव्हाचं पोतं ठेवलं ना, 4-5 दिवस उठणार सुद्धा नाही. आपले बकरीनं दूध काढणार आहे ना, तर 2-2 गडी लागतात, एक इकडून एक इकडून, तर ते बकरीचं दूध काढतात. मंडळी महाराणा प्रतापांबद्दल बोललं जातं. ज्या वेळेला महाराणा प्रताप सिंहासनावरती बसून होते आणि सिंहासनावरती बसून असताना महाराणा प्रतापांचा सरसेनापती, त्याचं नाव होतं भामासिंग. भामासिंग पळत 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 आला आणि सांगू लागला, राणाजी राणाजी राणाजी, अकबराने आक्रमण केलेलं आहे, 1 लाखाचं सैन्य त्याच्या बरोबर आहे, 1 लाख. त्यावेळेला मग महाराणा प्रताप म्हणू लागले, त्याच्यात काय विशेष आहे? अहो 1 लाख सैन्य त्याच्या बरोबर आहे, 1 लाख. अरे मग त्याच्यात काय विशेष आहे? अहो राणाजी तुम्हाला कसं सांगावं, हो त्याच्याकडे 1 लाख सैन्य आहे, आपल्याकडे फक्त 15,000 सैन्य आहे. मग राणाजी म्हटले, अरे मग त्याच्यात काय होईल? भाऊ कसं सांगू तुम्हाला समजून, त्यांच्याकडे 1 लाखाचं सैन्य आहे, आपल्याकडे फक्त 15,000चं सैन्य आहे, आपला टिकाव कसा लागेल त्यांच्या सोबत? महाराणा प्रताप म्हटले, असं आहे का, बरं चालेल ठीक आहे, मी येतो तुमच्या सोबत. त्यावेळेला तो भामासिंगाला असं म्हटल्यानंतर भामासिंग म्हटलं, अहो त्याच्याने काय होईल, 15,001 होईल. त्यावेळेला महाराणा प्रताप कडाडले आणि महाराणा प्रताप म्हटले, मी तुमच्या सोबत आल्यानंतर 15,001 नाही होणार, मी 1 लाख आहे. मी जर तुमच्या सोबत आलो तर 1,15,000 हो, ते तर फक्त 1 लाखच आहे. अरे काय टाळ्या वाजवतात वारचे लोक. कुंडानात सुद्धा ऐकू गेलं नसतील, मैंदळ्यात ऐकू गेलं पाहिजे. अशा काड 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 टाळ्या वाजल्या पाहिजे. 2 ओळी बोलून जातो राणाजींबद्दल, नेट आहे का. किसी के पेट में से पाप पैदा होता था,
किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के त्यावेळेचा काळ म्हणजे खूप लढायांचा कालावधी. संपूर्ण हिंदुस्थान हिरवा पडलेला होता. अकबराने राज्य सुरू केलेलं होतं. फक्त मेवाड स्वातंत्र्य होतं आणि त्या मेवाडामध्ये असे पोरं जन्म घेत होते संपूर्ण हिंदुस्थानात. असं वाटायचं पोटातनं पाप बाहेर पडलं काय, असं वाटत पोटातनं ताप देणारा मुलगा जन्माला आला का काय, असं वाटायचं पोटातनं साप जन्माला आला का काय. म्हणून त्यावेळेचे लोक बोलून गेलेत राणाजींचा जन्म झाल्यानंतर किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से ताप पैदा होता था, तो किसी के पेट में से साप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जयवंताबाई ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में से मुगलों के बापों का बाप महाराणा प्रताप पैदा हुआ था. जयवंताबाईंच्या पोटी राणाजींचा जन्म झाला आणि हळूहळू 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 संपूर्ण मेवाड त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलं. मंडळी, राणाजींबद्दल बोललं ते का कमी आहे. त्यांच्याबद्दल 2 ओळी बोलून जातो, नीट ऐका मंडळी. दुनिया पे राज किया था उसने. त्यांचा अभ्यास नाही अनेक मंडळींना, म्हणून सांगून जातो. त्यांचं मेवाड अशा ठिकाणी होतं जिथून महत्त्वाच्या वस्तू येत होत्या. त्या वस्तू जर हिंदुस्थानात घ्यायच्या असतील तर पहिले मेवाडकरांना अडवायचं होतं आणि नेमकं तिथंच राज्य महाराणा प्रताप करत होते. म्हणून ते सामान्य नव्हते, कधीच नाही, कधीच सामान्य नाही. म्हणून असं म्हटलं जातं, अकबर कभी जीता नहीं, राणाजी कभी हारे नहीं. अकबर कभी जीता नहीं, राणाजी कभी हारे नहीं. अकबर के सेना में दम था और महाराणा प्रताप के सीने में दम था. त्यांच्या छातीत दम होता. इतके महान ते होऊन गेले. अनेक राजे महाराजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत, आपल्या हिंदुस्थानामध्ये होऊन गेले. आणि असेच एक महाराज आपल्या राष्ट्रामध्ये होऊन गेलेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांच्याबद्दल कमी माहिती आहे म्हणून सांगून जातो मंडळी. त्यांचं नाव छत्रपती श्री संभाजी महाराज. संभाजी महाराजांबद्दल बोललं तितकं कमी आहे, पण महाराजांबद्दल एक कविता म्हणून जातो म्हणजे तुम्हाला कळेल की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कसे होते. देव देश देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो टूटा नहीं. जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नहीं. वर्ष 350 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरव गान है दुनिया में दूजा कोई जैसा शंभो राजा था. 40 दिवस अनन्वित अत्याचार करणं सोपं नाही मंडळी. 122 वर्षांनंतर शंभूराजांच्या बकरी बदलण्यात आल्या. त्यांना व्यसनी ठरवलं, बदपैली ठरवलं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशा अनेक स्त्रिया घुसवण्यात आल्या. आणि संभाजी राजांचं जीवनचरित्र हळूहळू 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 बदनाम करण्यात आलं मंडळी. आणि महाराज पूर्णपणे बदनाम झाले. अनेक लोकांना शिवाजी महाराज माहिती आहे, अनेक मंडळींना शिवाजी महाराज माहिती आहेत, महाराणा प्रताप माहिती आहेत, संभाजी महाराज नावानिशी माहिती आहेत, पण महाराजांचं कार्य माहिती नाही. आता काय सांगायचं कार्य. असे तरुण आहेत आपल्या गावामध्ये, अनेक गावांमध्ये जवानांचे पुतळे असतील, शिवाजी महाराजांचे पुतळे असतील, संभाजी महाराजांचे पुतळे असतील, त्यांच्या समोर बसून पुड्या खाऊन थुकणारे आहेत नाही का. त्यांना काय शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कळतील. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर कळून घ्यायचे असतील ना मंडळी, तर कधीतरी गड किल्ल्यांची सैर केली पाहिजे, कधीतरी किल्ल्यांवर गेलं पाहिजे. त्यावेळेला कळतं की संभाजी महाराज काय होते. संभाजी महाराज एवढे ताकदवार होते, संभाजी महाराजांची बुद्धी कौशल्य एवढं अफाट होतं की संभाजी महाराजांचा हात त्या काळामध्ये कोणी धरत नव्हता आणि येणारा काळ सुद्धा संभाजी महाराजांचा हात कोणी धरणार नाही. एवढा बलाढ्य साम्राज्य संभाजी महाराजांनी, शिवाजी महाराजांचं साम्राज्य संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं मंडळी. म्हणून महाराजांबद्दल बोललं जातं, म्हणून महाराजांबद्दल बोललं जातं, यही तो यो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था, यही तो यो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था, मौत को अपने ताक पे रख मृत्युंजय कहलाया था, शेर के औलाद था वो, गर्व से मर गया, उसका जज्बा देख के अल्लाह भी तो डर गया. असे होते आमचे संभाजी महाराज. महाराज संभाजी महाराजांचं जीवनचरित्र ज्यावेळेला सांगतो ना आपण,
तर संभाजी महाराजांचे जसे शिवाजी महाराजांचे महान पराक्रम होऊन गेले, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाचे बोट तोडले, असे महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग नसल्यामुळे महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती नाही. पण संभाजी महाराजांचा इतका दुर्दैवी अंत झाला मंडळी. असा दुर्दैवी अंत जर संभाजी राजांचा झाला नसताना मंडळी, तर आज आपल्या हिंदुस्थानाचं चित्र काही वेगळं असतं. वय वर्ष अवघं 32 शंभू राजांना तुळापूरच्या वधस्तंभावरती बांधून औरंगजेबाने अतिशय हाल 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 करून मारलं. आणि संभाजी राजांना त्यांनी एवढा हाल करून मारलं ना मंडळी, एवढं या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणत्याच राजाला मारलं नाही, कोणत्याच राजाचे एवढे हाल करण्यात आले नाही. 2 फेब्रुवारी 1689 संभाजी राजांना पकडण्यात आलं आणि तिथून पुढे 40 दिवस अनन्वित अत्याचार.